नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला कोणीही सांगितल्या नसतील अशा भन्नाट व तुम्ही कधी ऐकल्या नसतील अशा खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या चटणी बनवत असतो. तर त्याच चटण्या जर खाऊन तुम्ही कंटाळला असाल व तुम्हाला जर वेगळ्या चवीची व वेगळ्या टेस्टची एखादी नवीन डिश हवी असेल तर आज आपण चटपटीत व चविष्ट अशी तोंडी लावायला तोंडाला चव आणणारी सर्वात सोपी द्राक्षाची चटणी बनवू शकतो. द्राक्षाची चटणी बनवत असताना द्राक्षाची चटणी अतिशय सोप्या पद्धतीनं बनवण्यासाठी व अत्यंत टेस्टी व दाटसर अशी होण्यासाठी त्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे घालावे. यामुळे द्राक्षाची चटणी खूप घट्ट व दाटसर अशी होते व जास्त आंबट पण लागत नाही. तसेच चवीला पण खूप टेस्टी व अप्रतिम लागते. जर तुम्हाला द्राक्षाची चटणी कशी बनवायची माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी एक व्हिडिओ द्राक्षाच्या चटणीचा अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जर ही डिश आवडली तर पटापट प्रत्येक मैत्रिणीने एक लाईक नक्की करा. द्राक्षाच्या चटणीचा व्हिडिओ नक्की पहा व साधी सोपी पण अतिशय खास अशी ही वेगळ्या टेस्टची द्राक्षाची चटणी तुम्ही नक्की बनवा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 2. शिमला मिरचीची भाजी बनवताना त्यात थोडेसे बेसन पीठ हे भाजून नक्की घाला. यामुळे शिमला मिरचीची भाजीला खूप छान अशी चव येते. अत्यंत फायद्याची टिप नंबर 3. स्वयंपाकघरात वापरला जाणारा कुकर सावधगिरीने वापरावा. कुकर वापरण्यापूर्वी त्याची शिट्टी नीट काम करते की नाही ते पाहावे. तसेच जर घरात लहान मुले असतील तर जास्त काळजी घ्यायला पाहिजे. वरून झाकणाचा कुकर वापरावा. यामुळे झाकण उघडण्याचा धोका कमी होतो. तर तुमच्या पण घरामध्ये जर लहान मुले असतील व तुम्ही जर कुकरचा वापर करत असाल तर ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 4. पुदिना चटणी बनवताना त्यात साधं पाणी न वापरता त्यात फ्रीजमधील थंड पाणी वापरा. यामुळे चटणी हिरवीगार राहते, ती अजिबात काळी पडत नाही. प्रत्येक गृहिणीसाठी व सुगरणीसाठी अत्यंत फायद्याची टिप नंबर 5. किचन टॉवेल, अन्नपदार्थाचे पॅकेट किंवा कोणतीही लाकडी वस्तू गॅस शेगडीजवळ अजिबात ठेवू नये. त्यामुळे लगेच आग लागू शकते. तर तुमच्या पण किचनमध्ये तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. अत्यंत खास टिप नंबर 6. स्वयंपाक करताना नेहमी किचनच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि गॅस सिलेंडरच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे प्लास्टिकची भांडी किंवा कागद अजिबात ठेवू नये. तर तुमच्या पण किचनमध्ये तुम्ही स्वयंपाक बनवताना ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 7. ताकाची कढी बनवताना त्यात थोडेसे शेंगदाण्याचे जाडसर कूट त्यामध्ये घालावे. यामुळे ताकाची कढी अजिबात फाटत नाही. साधी सोपी पण अतिशय उपयुक्त पुढील टिप आहे टिप नंबर 8. मिक्सरमध्ये कोणताही मसाला बारीक करताना त्यामध्ये जास्त पाणी घालू नये. यामुळे मसाला बाहेर उडून आपल्या डोळ्यामध्ये जाऊ शकतो. तर मसाला वाटताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 9. स्वयंपाक बनवत असताना किचनमध्ये गॅसवर कुठलाही पदार्थ शिजायला टाकल्यानंतर आपण दुसऱ्या कामामध्ये लागू नये किंवा बाहेर जाऊ नये. यामुळे कधीकधी पदार्थ जळून स्फोट देखील होऊ शकतो. तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही टिप नक्की फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 10. इडलीचे बॅटर तयार करताना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असावं. जास्त किंवा कमी पाणी झाल्यास इडली खराब होते, ती व्यवस्थित अशी बनत नाही किंवा येत नाही. अत्यंत उपयुक्त व साधी सोपी टिप नंबर 11. स्वयंपाक करताना फरशीवर जर चुकून पाणी पडलं तर लगेच पुसून घ्यावे. जर नजर चुकीने राहिल्यास त्यावरून कुणी घसरून पडून हातपायाला इजा होऊ शकते. तर तुम्ही पण तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किंवा किचनमध्ये ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 12. शक्यतो दूध उकळताना नेहमी
गॅस मंद आचेवर किंवा बारीक ठेवावा. असं केल्याने दूध छान उकळलं जातं व दूध उतूही जात नाही व दूध उतू न गेल्यामुळे आपलं काम वाढून बसत नाही. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 13. लिंबू जर निम्मे किंवा अर्धे राहिले असेल तर ते कोणत्याही पालेभाजीमध्ये ठेवावे. यामुळे लिंबू खराब होत नाही व ते ताजे राहते. टिप नंबर 14. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थाचे किंवा जेवण केल्याने त्रास होऊ नये किंवा पटकन ॲसिडिटी होऊ नये यासाठी मठ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते किंवा असते. तर तुम्ही पण मसालेदार जेवण केल्यानंतर ही टीप फॉलो करा. टिप नंबर 15. घरातील कोणतेही इलेक्ट्रिक सॉकेट जास्त ओव्हरलोड करू नये. म्हणजेच एका सॉकेटमध्ये एकापेक्षा जास्त उपकरणे लावू नये. अन्यथा जास्त गरम झाल्यामुळे आग लागण्याचा धोका असतो. तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही टीप नक्की फॉलो करा. साधी सोपी पण अतिशय उपयुक्त टिप नंबर 16. रोजची रस्सा भाजी जर पातळ झाली असेल तर त्यामध्ये हरभरा डाळीचे पीठ भाजून टाकावे. यामुळे भाजी छान घट्टसर किंवा दाटसर होते व चवीला पण खूप छान लागते. दोडक्याची भाजी म्हटलं की घरातील प्रत्येकजण नाक मुरडतात. टिप नंबर 17. भरलेला दोडका बनवत असताना त्यात खोबऱ्याचा कूट, तिळाचं कूट व शेंगदाण्याचा कूट सारख्या प्रमाणात वापरले तर भाजीला छान असा खमंगपणा येतो आणि भाजीची चव दुप्पट वाढते. तर तेच दोडका जर खाऊन तुम्ही भाजी कंटाळला असाल तर भरलेला दोडका नक्की बनवा. टिप नंबर 19. मायक्रोवेव्ह, ओव्हन, मिक्सर किंवा इतर उपकरणे चालू केल्यानंतर लगेच बंद करावे. चुकून कधीही चालू ठेवू नये. अत्यंत उपयुक्त व अतिशय महत्त्वाची टिप नंबर 20. किचनमध्ये जेवण बनवत असताना खूप सैल कपडे घालू नये आणि आगीपासून काही अंतर ठेवा. गॅस स्टोव्हच्या अगदी जवळ उभे राहू नये. तर स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत असताना ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 21. जर घरात पाली येत असतील तर भिंतीवर मोरपंख चिटकून ठेवा. मोरपंख बघून पालींना साप असल्याचा भास होतो व पाली दूर पळून जातात. तर तुमच्या पण घरामध्ये जर पाली येत असतील तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.